धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी मोठी कारवाई करत विनापरवाना देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेतले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे वरखेडी रोडवरील डिम्पिंग ग्राउंड परिसरातून अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी वय 22 राहणार मौलावी गंज धुळे याला देशी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून सुमारे 40,000 रुपये किमतीच्या देशी गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून आझादनगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। धुळे महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैध धंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती। त्यावेळी सुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली। त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी राहणार मौलीगंज हा वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी। सदर इसमाला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे। त्याच्या अंदाजी किंमत 40,000 रुपये आहे। सदर इसमावर यापूर्वी सुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे। त्याने हे पिस्टल कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता, या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत। तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे। नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशस्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा।